नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राला शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा मोठा इतिहास आहे. हिंदवी स्वराज्य उभारलं ते म्हणजे गडकोट किल्ल्यांमुळे. 350 पेक्षा जास्त ज्ञात किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याच्यामध्ये गिरिदुर्ग आहेत, जलदुर्ग आहेत, भुईकोट किल्ले आहेत आणि काही अज्ञात किल्लेसुद्धा आहेत. या सर्व किल्ल्यांचं जतन संवर्धन होणं अपेक्षित आहे आणि या दृष्टिकोनातूनच सध्या महाराष्ट्रामध्ये दुर्ग परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आज कोल्हापूरच्या मेन राजाराम हायस्कूल येथे ही दुर्ग परिषद पार पडली. खरं तर ही दुसरी दुर्ग परिषद होती. पहिली दुर्ग परिषद जी आहे ती रायगडवरती घेण्यात आलेली होती आणि आजची जी आहे ती दुसरी दुर्ग परिषद पार पडली. दुर्ग परिषद म्हणजे काय? या दुर्ग परिषदेमध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होता, कोणत्या विषयांवरती चर्चा करण्यात आली आणि कोणत्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर या सर्व गोष्टींची म्हणजेच दुर्ग परिषदेची माहिती देण्यासाठी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शस्त्र संग्रहक जे मूळचे सांगलीचे आहेत परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींच्या शस्त्रांचं संग्रहक म्हणून ज्यांची ओळख आहे ते गिरीश जाधव सर आपल्याबरोबर आहेत. मी पुढारीच्या वतीनं सर्वात प्रथम त्यांचं स्वागत करतो. नमस्कार सर. माझा पहिला प्रश्न हाच आहे. मुळात दुर्ग परिषद ही संकल्पनाच वेगळी आहे. दुसरी दुर्ग परिषद पार पडलेली आहे. पहिल्या दुर्ग परिषदेमध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होता आणि ही दुसरी दुर्ग परिषद पार पडली आणि ह्या दुर्ग परिषदेमध्ये नक्की कोणत्या गोष्टी घडल्या, कोणते तज्ज्ञ लोक होते आणि दुर्ग परिषद म्हणजे काय इथून खरं तर सुरुवात केली पाहिजे. बरोबर. दुर्ग परिषद म्हणजे महाराष्ट्रातील विविध अंग आहेत संस्कृतीची किंवा विषयांची, त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांची किंवा कलाकारांची एक परिषद असते. नाट्य परिषद, साहित्य परिषद, खेळाची परिषद, त्याप्रमाणे इतिहास परिषद होते. त्याप्रमाणे ही दुर्गासंबंधीच्या प्रश्नांची, दुर्गासंबंधीच्या विषयाची आणि दुर्गासमोरचे जे संवर्धनाचे जे विशेष करून प्रश्न आहेत त्याच्यासंबंधी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था बऱ्याच आहेत, दुर्गांचा अभ्यास करणारे बरेच आहेत. तर ह्या दुर्गाच्या दुरुस्तीसाठी, संवर्धनासाठी काय करायचं अशा अनुभवी महाराष्ट्रातील जवळजवळ एक 200 संस्थांच्या प्रतिनिधींना बोलवलं होतं आणि त्यांच्याकडून खालून लोकांच्या मनामध्ये म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दुर्ग संवर्धनासंबंधी आणि ह्या किल्ल्यांच्या संबंधी कसं उत्तेजन द्यायचं याचा सूचना खालनं म्हणजे सामान्य माणसाकडून वर मागवल्या गेल्या. त्याची चर्चा आज एका छताखाली झाली. संपूर्ण छान विषय हा हाताळला गेला. त्याच्यातून बऱ्याचशा चर्चा झाल्या. बऱ्याच लोकांनी याच्यामध्ये आपले विचार मांडले, अनुभव मांडले आणि हे अनुभव एकदा सामान्य माणसाच्या मनामध्ये काय आहे, सरकारच्या मनामध्ये काय आहे आणि अधिकाऱ्यांच्या मनामध्ये काय आहे याची समन्वय साधला पाहिजे, लिंक जोडली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही परिषद फार महत्त्वाची ठरली. कारण आपण शेवटी बघूयाच की या परिषदेने एकत्रित आल्यानंतर ठराव काय केले. तर या दुर्ग परिषदेचं प्रयोजन काय होतं ते आपण जाणून घेतलं. या परिषदेमध्ये कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होता आणि कोणकोणते तज्ज्ञ या परिषदेला उपस्थित होते ते सरांकडून जाणून घेऊयात. तर या परिषदेमध्ये विशेष करून बोलत असताना दुर्गांच्या संबंधित तक्रार जी होती लोकांची की आतापर्यंत जनसामान्य माणसाची तक्रार जी होती की दुर्गाकडे दुर्लक्ष आहे, दुर्ग ढासळत चाललेत, बाद होत चाललेत, दगड चोरले चाललेत, त्या ठिकाणी त्याचं दुर्गाचं संवर्धन नीट होत नाही, हा एक फार मोठा प्रतिक्रिया महाराष्ट्रातून होती. याची गरज ब्रिटिश काळामध्ये म्हणजे इतिहासपूर्व काळामध्ये कधी वाटली नाही. पण आपल्या स्वातंत्र्याच्या नंतर मात्र हा विषय पहिली 50 वर्ष या विषयावर काय फारसं भाष्य झालं नाही. पण नंतर ज्या वेळेला सुधारणा होत गेल्या, की आर्थिक परिस्थिती राज्याची वाढत गेली, त्याच्यानंतर हा विषय वर यायला लागला आणि विशेष करून गेल्या 20 एक वर्षामध्ये तरुणाईचं जे पर्यटन वाढलेलं आहे मोबाईल आल्यानंतर किंवा एकंदरीतच पर्यटन वाढल्यामुळं लोक गड किल्ल्यावर जायला लागल्यापासून गडांचं महत्त्व आणि महात्म्य वाढत चाललं आहे. किंवा गडावर होणारे उत्सव साधारणपणे शिवजयंती, शिवपुण्यतिथी किंवा राज्याभिषेक किंवा आणखी काही गोष्टी गडावरच्या चांगल्या मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या. त्याच्यामुळं एक लोकांच्यामध्ये एक जाणीव निर्माण झाली आहे. आणि विशेष करून जेव्हा समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा स्मारक करायचा विषय निघाला त्यावेळेला 3600 कोटीचं बजेट ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेला फार मोठी रिॲक्शन आली. काय 3600 कोटी शिवाजी महाराजांच्या फक्त एका स्मारकाला खर्च करता आणि इकडे किल्ले मात्र पडत आहेत, हे बरोबर नाही, हे अशी एक जनमानसामध्ये चळवळ निर्माण झाली. त्याच्यानंतर मग
त्याच्यानंतर त्याचं उत्तर म्हणा किंवा त्यामुळे दुर्गप्रेमी जागे झाल्याने दुर्ग संवर्धनाची मागे लागले, हा एक भाग. दुसरं, रायगडावरती राज्याभिषेक हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला, त्याला स्वरूप यायला लागलं. आता तर तो उत्सव नव्हे, महोत्सव नव्हे, तर तो आता एक लोकोत्सव झाला आहे. महाराष्ट्रीय सण झाला असं तो. खरं तर संपूर्ण जगभरामध्ये आता साजरा होतो जगभरामध्ये साजरा होतो. शिवजयंतीनंतर जर आपण विचार केला तर आता राज्याभिषेक जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतोय. त्याचं महत्त्व आणि महात्म्य लोकांना कळालंय, त्यामुळे एक थोडासा तरुणांच्या मध्ये उत्साह वाढलाय आणि त्याच्यामुळे ही दुर्ग परिषद घेण्यात आली. मग साहजिकच ह्या करत असताना अडचणी काय होत्या ह्याच्याबद्दल खूप कुजबूज होती समाजामध्ये, दुर्गप्रेमींच्या मध्ये त्याच्या अडचणी होत्या बऱ्याचशा. ह्या अडचणी सोडवायला कुठेतरी एक क्षेत्र पाहिजे, प्लॅटफॉर्म पाहिजे. ह्याची चळवळ झाल्यानंतर 2006 साली युवराज संभाजीराजे जेव्हा रायगडावर राज्याभिषेकाला आले तेव्हापासून त्यांनी जाणीव निर्माण झाली की जनसामान्यांच्यामध्ये, इतिहासप्रेमींच्यामध्ये, संस्कृतीप्रेमींच्यामध्ये, गडप्रेमींच्यामध्ये एक प्रचंड उत्सुकता आहे गडांच्या संवर्धनाबद्दल किंवा मनामध्ये कळकळ आहे. मग त्यांनी राज्याभिषेकाला आधार दिला. पहिल्यांदा अन्नछत्र त्यांनी जाहीर केलं आणि इथून पुढे ते यायला लागले नेहमी. आणि महाराष्ट्रातील गडप्रेमींची एक संघटनाच तयार झाली. त्याच्यातून असं निर्माण झालं की एकदा आपण बसून सगळ्यांनी विचार केला पाहिजे म्हणून विचार प्रबोधनासाठी 2 वर्षापूर्वी रायगडावरती त्यांच्याच एका कार्यक्रमामध्ये ही परिषद घेण्यात आली. त्यामध्ये मला बरं वाटलं की सरकारी अधिकारी, आर्किओलॉजीचे अधिकारी, दिल्ली बसणारे अधिकारी किंवा वन खातं किंवा अशी जी एखादा गडाच्या आणि जमिनीच्या संबंधानं जी खाती येतात निरनिराळी त्या खात्यांच्यामध्ये समन्वय झाला पाहिजे किंवा त्यांच्याकडून अडथळे त्रास होते बराचसा. अशा अर्थाचा सूर निघाला त्यावेळेला आर्किओलॉजीच्या लोकांना बोलवून आणि वन खात्याच्या लोकांना बोलवून रायगडावरती हे महाराष्ट्रातील संबंधित गडकोट किल्ले अभ्यासक आणि सरकारी अधिकारी आणि युवराज संभाजीराजे यांनी समन्वय साधायचा प्रयत्न केला. मग हा मुद्दा जेव्हा युवराज संभाजीराजांच्याकडे गेला मग आणि त्यांनी प्रयत्न दिल्लीमध्ये केले आणि महाराष्ट्रामध्ये केले आणि त्यांची कळकळ बघून त्यांचं घराणं, त्यांचं वैयक्तिक आयुष्यातला किल्ल्याबद्दलचं, गडाबद्दलचं प्रेम किंवा कल तिकडचं बघून त्यांनाच किल्ल्यांचं अँबॅसेडर करण्यात आलं, फोर्ट अँबॅसेडर करण्यात आलं. आणि राज्याभिषेकाला आल्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक गडाबद्दलचं, इतिहासाबद्दलचं, आपल्या मूळ पूर्वजांच्याबद्दलचं प्रेम जाणीव झाली. आणि याची तीव्रता महाराष्ट्रामध्ये म्हणजे किती आहे याची जाणीव झाल्यानंतर मग त्यांनी याच्यात भाग घेतला आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये ह्याला चांगली बऱ्यापैकी गती आलेली आहे युवराज संभाजीराजांनी घेतल्यामुळं. आणि शिवाय महाराष्ट्रातून बरेचसे गड प्रेमी इथं येऊन आज तर दुसरी परिषद चांगली झाली. लोकांना अगदी मनापासून त्यांना जमेल त्या शब्दामध्ये टीकात्मक असो चांगला असो या ठिकाणी परिषदेमध्ये आपले विचार मांडले. थोडक्यात दुर्ग परिषद जी आहे ही गिरीप्रेमी, दुर्गप्रेमींचं हक्काचं व्यासपीठ बनलं असं म्हणायला हरकत. हो, त्याला त्यांचे विचार मांडायला एक स्थान मिळालं, त्याला आत्मविश्वास आला आणि त्याला युवराज संभाजीराजांनी गडाचे अभ्यासडर असल्यामुळं आणि रायगडचं विकास प्राधिकरण त्यांच्याकडे असल्यामुळे लोकांच्या आशा त्यांच्याकडे फार आहेत. आमच्याही किल्ल्यांचं करा, सगळ्या किल्ल्यांचं झालं पाहिजे म्हणून लोकांनी फार मनापासून त्यांच्यासमोर त्यांच्या प्रश्न मांडले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी दुर्ग परिषद पार पडली त्याच्यामध्ये बऱ्याचशा समस्यासुद्धा मांडल्या गेल्या आणि तज्ज्ञांकडून त्या समस्यावरती उपाययोजना, निराकरण कसं झालं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी मांडल्या गेल्या. तर त्या कशा स्वरूपाच्या होत्या? दुर्दैवानं सांगायचं म्हणजे गडाच्या बाबतीमध्ये सरकारीचं, विशेष करून सरकारी धोरण जे मध्ये येतं नेहमी आणि सरकारचे गाईडलाईन्स क्लिअर नाहीत किंवा सरकारी कारभारामध्ये, बजेटमध्ये किंवा इतर त्यांच्या संबंध. आता महाराष्ट्राची जी सांस्कृतिक धोरण आहे तर धोरणामध्ये गडकोट किल्ल्यांच्या सुधारण्याला काही फारसं महत्त्व नाही. त्यामुळं किल्ल्यावर प्रेम करणाऱ्या, शिवाजी महाराज चरित्रावर प्रेम करणाऱ्या, शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या घटनांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्यामध्ये फार एक खदखद होती. ती आज लोकांनी बहुतेक तक्रारीस आता कुठं कुणी काय चांगलं काम केलं, यांना मदत केली की यांचा आनंद वाढला वगैरे. उलट थोडंसं स्पष्ट सांगायला हरकत नाही की महाराष्ट्रामध्ये काम करत असताना ह्या संबंध गडप्रेमींना गड दुरुस्त करताना, टाकी साफ करताना किंवा गडावरचं काम करताना ह्या आर्किओलॉजीच्या डिपार्टमेंट वगैरे किंवा वन खात्याचा त्रासच होता. त्यांना प्रश्न विचारायचे, तेही करायचे नाही आणि यांनाही करू द्यायचे नाही, यांना नोटिसा पाठवायचे. अशा प्रकारचा त्रास झाल्यामुळे त्या तक्रारी आज दिसल्या बऱ्याचशा. किंवा गडाचं संवर्धन करताना किती दृष्टिकोनातून गड हा बघितला पाहिजे आणि गडाकडे बघण्याचा दृष्टिकोन, दुर्ग नीती शास्त्र, शिवाजी महाराजांचं युद्धनीती, रणनीती, गडनीती, शस्त्रनीती अशा नीती होत्या. त्याच्यामध्ये गडाचं महत्त्व फार होतं. सभासद बखरीमध्ये म्हटलेलं आहे की गड हे दुर्ग हे राज्याचे सार. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या रांगांच्या मधील गडकोट किल्ल्यांच्या टेकड्यांचा फायदा आणि त्याचा उपयोग
इतका छानपैकी करून घेतला आहे की तो अभ्यास करण्यासारखा आहे, त्याच्यावर प्रकाश पडला पाहिजे. किंवा एवढं म्हणायला हरकत नाही, अमेरिकेमध्ये सध्या अभ्यास करतात लोक की भौगोलिक परिस्थितीचा इतिहासाच्या जडणघडणीमध्ये उपयोग हा विषय सध्या चालू आहे. तो विषय 300 वर्षापूर्वी महाराजांनी पूर्वी केला होता की इथल्या गुंफा, लेणी, मंदिरं, इथले चकवे, ओढे, नाले, पूर, महापूर, जंगलातले प्राणी, भूत, राक्षस. थोडक्यात एक महत्वाची नीती महाराजांची ती होती, ती म्हणजे पर्यावरण नीती. तो एक भाग होता फक्त पर्यावरण नीती. बरोबर. की पूर्वीच्या काळामधले गड 1818 पासून 1895 पर्यंत 100 वर्षामध्ये ब्रिटिशांनी दहशत निर्माण केल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज जे म्हणायचं नाही, किल्ला जायचं नाही, किल्ल्याचा उदो करायचं नाही, मराठ्यांची म्हणजे आपल्या सगळ्यांचीच त्यांनी स्फूर्ती केंद्रच नष्ट केली. स्फूर्ती केंद्रावर जायचंच नाही. गडकऱ्यांचं बंड जे आहे ते मोडून काढलं महाराष्ट्रात, बऱ्याच महाराष्ट्रात काढले, त्यामुळे आपले ढेपाळले. त्यामुळे मधल्या 100-1 वर्षामध्ये गडकोटाकडे जाण्याचा फारच दुर्लक्ष झालं आणि आता थोडासा जाणीव निर्माण होती आहे. आणि ती मग तज्ज्ञ लोकांनी येऊन याच्यामध्ये पर्यावरण म्हणलं, त्याप्रमाणे पर्यावरणाचा उपयोग, त्यावेळेच्या अन्नधान्य कसं होतं, जीवन कसं होतं, आर्थिक परिस्थिती कशी होती, सैनिक कसे होते, त्यांना पगार कसे दिले जायचे, शिवाजी महाराजांची काम करण्याची पद्धती कशी होती, त्याच्यासमोर आव्हानं काय होती, परिस्थिती काय होती, असा बऱ्याच उलटसुलट विषयावरती उहापोह झाला. म्हणजे आपण आजकाल अभ्यास करत असताना जो मल्टीडिसिप्लिनरी अँगलने अभ्यास करतो, एकच विषय एकाच अंगाने न करता, नाही तर इतिहास म्हटलं की शिवाजी महाराजांचं चरित्र, एक राजा होता, एक राणी होती, एक राजपुत्र होता, एक राजकन्या होती, लढाई झाली, लढाई कुठं झाली, युद्ध काय झालं, एवढंच राजकीय इतिहास सांगितला जातो. पण आता तो गडांच्या दृष्टिकोनातून, मल्टिपल डिसिप्लिनरीच्या दृष्टिकोनातून ह्या गडाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जसं संवर्धन पूर्वी कसं होतं, तसं गडाचं संवर्धन कसं केलं पाहिजे, पर्यावरणाचा अभ्यास करून कसं केलं पाहिजे, या गडाची रचना कशी होती, भौगोलिक रचना कशा होत्या, महाराजांनी याचा उपयोग कसा केला, महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यांच्या या सगळ्या टेकड्यांचा उपयोग किल्ले बांधण्यासाठी आणि त्याचा उपयोग कसा केला, म्हणजे रणनीती, युद्धनीती, याच्यावर आज तज्ज्ञ लोकांनी आपली मतं छान मांडली आहे. बरोबर. म्हणजे दुर्गनीतीचा जो भाग आहे तो सुद्धा अभ्यासलाच पाहिजे, तरच ही दुर्ग परिषद जी आहे त्याचं यश जे आहे ते त्याच्यामध्ये सामावलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. तो तर दुर्गांचा अभ्यास आणि दुर्गांचं कॉन्झर्वेशन, प्रिझर्वेशन, रेस्टोरेशन आणि मेंटेनन्स हा दुर्गनीतीचा आजचा खरा गाभा आहे. मला थोडासा एक वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे शिवजयंतीच्या निमित्तानं बरीच लोक आवाहन करतायत की तुम्ही ही शिवजयंती आहे ती गडकोटांवरती साजरा करा आणि साजरा करतानाच तिथं झाडे लावा असं आवाहन होतं. खरं तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ती झाडे कोणत्या प्रकारची आहेत, इथंपासून स्थानिक प्रजातींच्या बिया ज्या आहेत त्या तिथं वापरल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव हे आवाहन करताना होत नाही आहे. तर त्याबद्दल सर काय सांगाल? हा गडाच्या संवर्धनामधील सूक्ष्म मुद्दा आहे. लोकांनी गड फक्त शिवाजी महाराज काय म्हणले की जय म्हणायचं शिवजयंतीला आणि तो गडावर करायचं जे म्हणतात करू देत. खरं म्हणजे घराघरात, मनामनात आणि गावागावामध्ये शिवजयंती झाली पाहिजे. परंतु लोकांचं भावनिक जल्लोष जे असतो ना, शिवाजी महाराज जय म्हणायचं आणि गडावर जायचं, पण गडावर जाऊन त्या ठिकाणी पर्यावरण जपण्यासाठी म्हणून झाडं लावायचं म्हटलं, हा अतिशय शास्त्रीय आणि तांत्रिक आणि सूक्ष्म मुद्दा आहे. गडावर कुठेही झाडं टाकायची, बिया नेल्या, सांगली, सातारा, कराड, कोल्हापूरची येणारी झाडं ती थंड प्रदेशात येत नाहीत, तिकडची झाडं मध्य प्रदेशात येत नाहीत, मध्य प्रदेशची झाडं देशावर येत नाहीत, देशावरची बरीचशी झाडं कोकणात येत नाहीत. आपण कोकणात जाऊन बघाल तर बाबळीची झाडं आणि लिंबाची झाडं कोकणात नाही आहेत. किंवा अमुक झाडंच रायगडावर, राजगडावर एक बेल्ट आहे, अक्षांश रेखांचा बेल्ट आहे, त्या बेल्टमध्ये ठराविकच झाडं येतात, नॅचरल हॅबिटॅट, त्यांचं लाईफ आणि त्यांची कंडिशन याच्याप्रमाणे. आणि त्या जंगलामध्ये शेड्यूल आहेत की एच शेड्यूल, एल शेड्यूल, म्हणजे मोठी येणारी झाडं, वर्षाला बाद होणारी झाडं, लहान झाडं, म्हणजे आपण श्रुप झुडपं, झाडं झुडपं म्हणतो. गडावरती ज्या ठिकाणी जुनी बांधकामं 400 वर्ष जुनी आहेत त्या ठिकाणी जर मोठी झाडं लावली तर त्याच्या मुळ्या जाऊन, विशेष करून घातक म्हणजे पिंपळ आणि वड ह्याच्या मुळ्या आणि पारंब्या जाऊन जर त्या बांधकामात गेल्या तर बांधकामाचं काय होईल, त्या मुळ्या खाली गेल्या तर काय होईल, आपण इकडं सावली होईल. परंतु गडाचं नुकसान होतं ह्या दृष्टिकोनातून. फार तर फार झाडं आणि झुडपं हा प्रकार गडावर राहून सुशोभीकरण करायला हरकत नाही, परंतु मोठी झाडं गडावर लावता येणार नाहीत हा विचार. आणि गडाचा अक्षांश रेखांश काय, त्याचं टेम्परेचर काय, तिथली हॅबिटॅट काय आहे, त्याला पूरकच झाडं केली बांधली पाहिजे. त्या गडाचा इतिहास बघितल्यानंतर जी झाडं आता सध्या टिकून आहेत इतकी वर्ष काही न करता, उमराचं झाड येते गडावरती सुंदरपैकी छान. अजून एक मुद्दा आहे त्याला जोडून, तो म्हणजे बुरुजांवरती जी झाडे असतात ती सुद्धा आपण स्वच्छताची मोहीम हाती घेतो आणि ती तोडण्याचं काम करतोय.
हो. म्हणजे थोडक्यात बुरुज जो आहे तो पहिल्यासारखा दिसावा अशी आपली अपेक्षा असते. पण मुळ्या ज्या आहेत, पारंब्या ज्या आहेत, त्या बुरुजाला चिकटलेल्या असतात आणि त्या कशा पद्धतीनं शास्त्रोक्त काढल्या पाहिजेत. फार महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का हा. महाराष्ट्रामध्ये गडाचं संवर्धन करा म्हणजे पाण्याची टाकी उघडा, गाळ काढा, पाणी जिवंत करा आणि गडावर जा, बुरुज आणि तटबंदीवरची झाडं तोडा, त्याला मग ते भातोडीने तोडा आणि त्या कोराडीने तोडा किंवा त्याचं केमिकल टाकून तोडा. हे असं करून चालणार नाही. हे त्या ठिकाणी झाडं येणार नाहीतच अशी व्यवस्था केली पाहिजे. किंवा अजूनही ही जी झाडं गडावर येतात ही झाडं सबंध बारीक अगदी सूक्ष्म पद्धतीने काढली पाहिजेत आणि झाडं काढल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांच्या मुळ्या राहू नयेत किंवा परत झाडं येऊ नयेत. नाहीतर ह्या मुळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये 400 वर्षी टिकलेली जी ही तटबंदी आहे, बुरुज आहे, ह्यांना त्या मुळ्या फोडून काढतात. त्याचं फार सूक्ष्म पद्धतीने संगोपन झालं पाहिजे किंवा त्याचा विचार झाला पाहिजे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा मुद्दा सर, तो म्हणजे गडकोटांचं संवर्धन करत असताना गडकोटांचा पुरातत्वीय अभ्यास केला पाहिजे. तो सामान्य एक शिवप्रेमी आहे त्यानं कसा करावा? नाही, हा नाजूक विषय आहे. लोकांचं मी म्हणालो ना की शिवाजी महाराज जय म्हणायचं, गडावर जायचं आणि कॉन्झर्वेशन करायचं, एवढं पुरतं असं न करता ह्या प्रत्येक शिवप्रेमीने ज्यांना खरोखरच गडाचं प्रेम आहे त्यांनी गडावर जात असताना आलं मनामध्ये कुठेही काय उखरलं आणि कुठेही झाड लावले आणि कुठेही माती काढली असं चालणार नाही. तर पुरातत्वीय खातं असल्यामुळं त्यांचे काही नियम आहेत, त्यांचे काही बंधनं आहेत, त्यामध्ये काही हिस्टॉरिकल आहेत किंवा काही लिगल आहेत किंवा काही नॅचरल वन खात्याचे काही नियम आहेत. त्याप्रमाणे कोणालाही कुठेही जाऊन काही काम करता येणार नाही. याच्यासाठी चांगली ट्रेनिंग घेतलेली अभ्यासू कॉन्झर्वेशनची मुलं जी क्वालिफाईड आहेत, पुण्याला डेक्कन इन्स्टिट्यूटला किंवा दिल्लीला कानपूरला कोर्स आहेत, ज्यांनी कोर्स केला अशाला आर्किओलॉजीच्या लोकांनी एक सर्टिफिकेट द्यावं की त्यांनी ते त्यांचे संघ करू शकतात. किंवा ह्या तरुण मुलं, एक फार मोठा मुद्दा असा आला की तरुण मुलं आम्हाला गडावर खूप काम करायचं, आम्ही श्रमदान करणार आहे, परंतु आम्हाला सरकार करू देत नाही. मग तुमच्यापैकी कोणीतरी क्वालिफाईड व्हा आणि आर्किओलॉजीचा एक माणूस या ठिकाणी घ्या आणि आर्किओलॉजीचे नियम सगळे पाळून तुम्ही गडावरती कॉन्झर्वेशन करू शकता. आज महाराष्ट्राकडे दुर्दैवानं किंवा कुठल्याही राज्यामध्ये दुर्दैवानं इतिहासाकडे बघण्याचा, गडांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नसल्यामुळं, जनसामान्यांचा दृष्टिकोन गडाकडे बघण्याचा सकारात्मक नसल्यामुळं कोणी गडावर दुरुस्तीला किंवा ह्याच्यासाठी येत नाही. तर तो तरुण मुलांची जी उत्साह आहे, श्रमदान करून आम्हाला गड दुरुस्त करून सरकारला मदत करायची अशी जे लोकांची इच्छा आहे, त्याला शास्त्रीय स्वरूप द्यायचं म्हणाल तर दरवर्षी आज विषय झाला की दरवर्षी उन्हाळ्यामध्ये किंवा योग्य वेळी या गडांचं किंवा सर्वच भांडी, गुंफा, लेणी, मंदिरं, शस्त्रास्त्र, पूर्वीच्या काळातील कपडे, पूर्वीच्या काळातील भांडी किंवा काही अशा स्मारकं यांचं कॉन्झर्वेशन कशा पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने करायचं याचे नियम आहेत फार. कागदपत्रांचे कॉन्झर्वेशनचे नियम आहेत फार. त्या नियमाचं ट्रेनिंग देऊन त्या लोकांना तेवढंच काम करायला दिलं तर हे शास्त्रीय पद्धतीनं झालं तर ते पूरक ठरेल. नाहीतर पुढे जाऊन कुणीही काही पाडापाडी करायची हे चालणार नाही. बरोबर. दुर्ग परिषदेमध्ये अजून एक महत्त्वाचं काम झालं ते म्हणजे माहितीचं संकलन जे आहे ते करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे गडकोट किल्ले आहेत जिथं गिरीप्रेमी, दुर्गप्रेमी काम करत आहेत, तर त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी त्या गडाची सविस्तर माहिती जी आहे ती दुर्ग परिषदेचे संयोजक जे आहेत ते म्हणजे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती त्यांच्याकडे पाठवा. तर ती माहिती कशा स्वरूपाची त्यांनी पाठवणं अपेक्षित आहे हे सांगणं गरजेचं आहे सर. फार शास्त्रीय पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम आहे बरं का हे. युवराजनी राजेंनी ह्या एक 5-6 पानाचा एक फॉर्म तयार केला आहे. त्या फॉर्ममध्ये एवढे कॉलम टाकले जसे की साधारणपणे किल्ल्यासंबंधीची माहिती, किल्ल्याला इतिहास असतो, किल्ल्याला काही भूगोल असतो आणि किल्ल्यावर काही घटना घडलेल्या असतात, त्या सगळ्यांचं संकलन करत असताना किती दृष्टिकोनातून हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं आहे ह्याचा उलगडा त्यांच्या प्रश्नावलीतून होईल. तर साधारणपणे गडाचा फक्त इतिहासच मांडला असं नाही तर भौगोलिक अवस्था काय, त्या एखाद्या गडाचं कडा आहे किंवा काही ठिकाणी असे वैशिष्ट्यपूर्ण दगड आहेत किंवा अवघड ठिकाणं आहेत, चोर वाट आहेत गडाला काही, तर ह्याची प्रत्येक गडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे. तर ते वैशिष्ट्य काय आहे ह्याचा बारीक अभ्यास करून त्याची माहिती घेऊन फक्त इतिहासाची माहिती न घेता मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोनातून अनेक अंगातून याचा अभ्यास व्हावा त्यासाठी फार मोठा जोर दिला आहे
की स्थानिक लोकांनी याच्यामध्ये जर भाग घेतला तर त्यांचं प्रेम हे गडासंबंधी निर्माण होईल आणि ते लोक माहिती देतील. काही ठिकाणी कथा असतात, काही ठिकाणी काही म्हणी असतात, काही ठिकाणी काही स्मारक असतात ती स्थानिक लोकांना माहिती असतात, किंवा स्थानिक लोकांचा भाग जर त्यात झाला तर हे संवर्धन चांगलं होईल. नाही तर मुंबई पुण्याची लोक येणार आणि गड 2 दिवस साफ करणार, निघून जाणार, याच्यातून काही भरीव होणार नाही. म्हणून विशेष करून एक गड म्हणल्यानंतर गडाची व्याख्या फक्त त्या डोंगरापुरती न करता भोवतीची पेरीफेरी असे जिओग्राफिकल फेरीफेरी, या फेरीफेरीमध्ये शिवाजी महाराज सगळे सैनिक 10,000 सैनिक गडावर जात नव्हते. त्या गडाच्या पायथ्याशी कुठंतरी त्याचा तळ असायचं, ते थांबायचं. मग तिथे विहीर आहे का, पाणी आहे का, ती जमीन कोणाची, स्मारक कोणाचं, हे कोण होता तो वीरगड, किंवा अशा बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याच्या माध्यमातून गडाची माहिती निर्माण होईल, अशा पद्धतीने शोध मिळेल, ही अपेक्षित उत्तरं मिळतील, अशा प्रकारची प्रश्नावली तयार करून त्यांनी आजचा फॉर्म तयार केला आहे. त्याच्यातून बरीचशी माहिती संकलित होईल. परंतु अजूनही लोकांनी अभ्यासपूर्वक मनापासून ही माहिती गोळा करून केली तर ती खऱ्या अर्थानं इतिहासाला उपयोगाची होईल. ही जर उगाच आपलं प्रश्नावली म्हणून घेतलं तर होणार नाही. आणि या दृष्टीने गडाचा अभ्यास पहिल्यांदा झाला पाहिजे. अभ्यास याच्यावरती आता गडावर लोक येतात, अतिशय वाईट वाटतं. एखाद्या म्युझियममध्ये गेलं तर आपण शस्त्र बघतो किंवा साहित्य बघतो, त्याचा कॅटलॉग असतो का? नाही. मग काय बघता तुम्ही? फक्त असं बघितलं, थँक्यू म्हटलं आणि बाहेर गेला निघून. हे 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 प्रदर्शन नव्हे, हे म्युझियम नव्हे. तशापैकी गडाची एखादी संपूर्ण माहिती डोळसपणे समजावून घेऊन जर केली, सध्या गाईड करतात, ती जर तशा प्रकारे छोट्या छोट्या पुस्तिका काढल्या सरकारने किंवा कोणीतरी अशा, आणि ते गडावर यायच्या अगोदर भले तुम्ही 10 रुपये लावा त्याला किंवा लोकांना फुकट द्या, परंतु लोकांनी वाचून जाणीवपूर्वक गड बघावा, अशा प्रकारची विचार या ठिकाणी झाला आणि त्याची गरज आहे. बरोबर. तर गड जपले जातील. आज छत्रपती संभाजीराजेंनी फोर्ट फेडरेशनची स्थापना करावी असं सांगितलेलं आहे, आणि त्याचबरोबर या दुर्ग परिषदेमध्ये अनेक ठराव सुद्धा झाले. हो हो हो. याबद्दल सर काय सांगाल? हा फार चांगला मुद्दा आहे. तो असा की आत्तापर्यंत अनेक शिवप्रेमी वेगळ्या भागात महाराष्ट्रावर होते, पण ते रायगडावर जमतात, परंतु त्या ठिकाणी उत्सव असतो. परंतु ह्या संबंध शिवप्रेमी आणि ह्या गडप्रेमींच्यामध्ये समन्वय साधून एकमेकांची माहिती आणि ह्या सगळी ताकद जे काय 200 लोक आले होते, आज काय 51 संस्था आहेत गड संवर्धन करणाऱ्या, त्यांचं एकीकरण झालं आणि त्यांचा समन्वय साधला गेला. आणि त्यांच्यामध्ये जर एक मोठं एखादा अशी डायरी काढली त्यांची, किंवा त्यांचे पत्तेसह घेतले आणि सगळ्यांची एका ठिकाणी कॉन्फरन्स म्हणजे गड परिषदा घेऊन विषय मांडले गेले, तर हे चांगलं सादरीकरण सरकारकडं व्हायला मदत होईल. हा आजचा उद्देश होता आणि तो साध्य झालेला आहे. अगदी बरोबर. आणि त्याला पूरक म्हणजे आता एक फार मोठं नशीब आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्यानंतर गडाचं महत्त्व जाणणारा 4 किंवा 7 पिढ्यानंतर आलेला हे आपले राजे संभाजीराजे आहेत ना, त्यांचा मूळ जन्मतः कलच मला वाटतं किल्ल्यांच्याकडे दिसतोय. त्यामुळे त्यांनी घेतलेला हा रस ह्या विषयामध्ये आणि केलेलं भरीव काम आणि त्यांचं गडावर येणं, हो, हे खरं तर गडावर येणं हा जो मुद्दा आहे तो म्हणजे रायगड विकास प्राधिकरणच्या माध्यमातून त्यांनी जे काय सखोल माहिती घेऊन काम केलेलं आहे आणि रायगडची जी काय संकलित केलेली माहिती आहे आणि त्याचबरोबर संवर्धन आहे ते खरंच आदर्शवत आहे. आता चांगलं आहे. आणि आज दुर्ग परिषद ज्यावेळी घेतली गेली तेव्हा सुद्धा रायगडवरती जे काय काम झालं ते तिथं चित्रपतीच्या माध्यमातून मांडलं गेलं आणि ते सुद्धा मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण एखाद्या दुसऱ्या गडाचं संवर्धन करत असताना असं म्हणते हे फार अवघड काम आहे सगळं. की महाराष्ट्रात एवढे किल्ले आहेत, जायला अवघड आहेत. प्रत्येक किल्ल्याचं कॉन्झर्वेशन. आता किल्ल्याची वर्गवारी केली तर इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे किल्ले म्हणजे एक 8-10 किल्ले निघतात. बाकीचे दुय्यम किल्ले आहेत, बाकीचे काही किल्ले अनलिस्टेड आहेत, म्हणजे ते मी सांगितलेलं आपल्याला ज्ञात अज्ञात बरेचसे किल्ले आहेत. तर त्यांच्यावर सुद्धा पोहोचेपर्यंत वेळ लागेल, परंतु निदान महत्त्वाचे जे गड आहेत ज्याच्याशी आपली अस्मिता निगडीत आहे, इतिहास जिवंत आहे, ज्या ठिकाणी बऱ्याचशा घटना घडल्यात, त्यांचं मात्र संवर्धन लवकर झालं पाहिजे. ते अजूनही तेवढ्या गतीनं होत नाही. काही अडचणी आहेत सरकारच्या अजूनसुद्धा. तर हे जर झालं तर एक. आणि दुसरं छत्रपती हे आमचे संभाजीराजे असल्यामुळं शिवाजी महाराजांच्या घराण्यातील व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि सामाजिक आणि इतिहासाचे ज्ञान चांगलं आहे आणि सध्या ते केंद्रामध्ये खासदार आहेत. याचा उपयोग म्हणून आणि लोकांच्या त्यांच्याशी भावना आहेत शिवाजी महाराजांच्या घराण्याशी, त्यामुळे लोकांनी फार मोठी आशा त्यांच्याकडून दाखवलेली आहे आणि त्याला उत्तर खरोखरच त्या प्रमाणामध्ये आज त्यांनी हे एकत्रित संबंध गडकोट सगळे अभ्यास करणारे एका छताखाली यावेत म्हणून. थोडक्यात दुर्गप्रेमी जे आहेत त्यांचं कोणीतरी नेतृत्व करणं अपेक्षित होतं ते आज झालं आणि जाहीर झालं.
फोर्ट फाउंडेशन म्हणून. बरोबर. ठराव जे आहे ते सर ठराव आपण खरं तर सांगितले पाहिजेत लोकांना. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक एकत्र आलेली होती या दुर्ग परिषदच्या माध्यमातून. प्रत्येक संस्थेनं वेगवेगळं काम केलेलं आहे. हो हो हो. नाशिक पासून नागपूर पर्यंत ते अगदी विदर्भ, कोकण आणि कोल्हापूर इथून सगळे दुर्गप्रेमी, गिरीप्रेमी लोक आलेले होते. हो हो. शिवप्रेमी जमलेले होते. प्रत्येकानं भरीव कामगिरी आपापल्या क्षेत्रामध्ये केलेली आहे आणि आपापली जे काय काम आहे ते दुसऱ्यांना सांगून आपल्या कामातील उणीवा काय होत्या या सुद्धा त्यांनी चर्चा केल्या. आणि त्याचबरोबर आपण जे काम केलेलं आहे ते दुसऱ्या ठिकाणी सुद्धा घडत जावं अशी सुद्धा त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली. ठरावाबद्दल सर काय सांगाल? आता सूचना करणं सोपं आहे. बरोबर. सूचना खूप आलेत. एक 50 सूचना होत्या. त्याच्यापैकी सुमारे पहिल्या 10 सूचना विचारात घेतल्या तर बहुतेक सगळ्या गडांचं शंकाचं निराकरण होईल. तर त्या आलेल्या सूचनांचं रूपांतर ठरावामध्ये केल्यानंतर ते इम्प्लिमेंट केलं पाहिजे. हे साधी गोष्ट आहे, सरळच आहे. त्यामुळे ठराव जे त्या ठिकाणी केले महत्त्वाचे ठराव आहेत तेवढी जरी सुरुवात झाली तरी गडाच्या ह्या परिस्थिती सुधारण्यामध्ये चांगला उपयोग होईल. ते ठराव आहेत ते इथं आहेतच आपल्यासमोर. खरं तर ठरावांचं वाचन करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर जगभराला कळणं गरजेचं आहे या दुर्ग परिषदेमध्ये कोणते ठराव झालेले होते. छत्रपती संभाजीराजे यांनी गड किल्ल्यांच्या जतन संवर्धनासह रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल संभाजीराजे यांचा अभिनंदनाचा ठराव जो आहे तो पहिल्यांदा पास केला गेला. दुसरा ठराव होता तो म्हणजे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना व्हावी. हा कळीचा मुद्दा आहे खरं तर आणि बरेच वर्ष प्रलंबित आहे अशी सुद्धा ठरावामध्ये मागणी करण्यात आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये थोडं बारीक सांगा असं होतं, अजूनही लोकांचं चीड सरकार, मंत्री आणि हे सरकारी बॉब यांच्यावर फार राग आहे यांच्यावरती. मी तर म्हणालो होतो कशाला मंत्रालय पाहिजे, कुठं तज्ज्ञ लोक असतात आमदार खासदारांच्या मध्ये. त्याच्याऐवजी फोर्ट युनिव्हर्सिटी, जशी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी करायचं चाललेलं आहे तशी फोर्ट्स युनिव्हर्सिटी करा, फोर्ट्स फेडरेशन करा, फोर्ट संस्था करा आणि त्याचे एक तज्ज्ञ माणूस त्या ठिकाणी प्रमुख म्हणून नेमा आणि त्यांना फंड्स द्या, अधिकार द्या, ते सगळे किल्ले बघतील. त्याचं मंत्री आणि सेक्रेटरी येणार नाही. बरोबर. तिसरा ठराव होता महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांसह शालेय स्तरावर गडकिल्ल्यांच्या जतन संवर्धनाचा अभ्यास सुरू करावा. अभ्यासक्रमामध्ये या गोष्टींचा अंतर्भाव व्हावा. खरं म्हणजे गडकोटांचाच फक्त एक विषय धरण्यापेक्षा महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, सांस्कृतिक धोरण जे महाराष्ट्राचं आहे, नृत्य, नाट्य, खेळ आणि इतिहास आणि हे जे कला जेवढ्या आहेत सगळ्या आपल्या ह्याच्या खेडेगावातल्या कला सगळ्या, तर ह्या लोककला ह्यांचं ज्ञान त्याला झालं पाहिजे. बरोबर. तर फक्त गडांचं ज्ञान असं नाही तर सर्व सांस्कृतिक वारसा जो आपला आहे त्यासंबंधी आपलं जो सांस्कृतिक धोरण आहे, नाट्याला द्यायचं का महत्त्व द्यायचं का तमाशाला महत्त्व द्यायचं का किल्ल्यांना महत्त्व द्यायचं. सरकारने सगळ्याच किल्ल्यांना महत्त्व देऊन ज्याला एखाद्या विषयात स्पेशलायझेशन करायचं त्यांनी आर्किओलॉजी घेऊन पुढे MPhil करून पुढे गेले तर ते किल्ल्यांचा अभ्यास करतील. बरोबर. चौथा ठराव आहे ज्या गडकिल्ल्यांची नोंद पुरातत्व विभागाकडे नाही त्यांची नोंद राज्य पुरातत्व विभागाकडे करण्यात यावी. बरोबर. म्हणजे मगाशी जो मुद्दा आपण चर्चेला घेतला, माहितीचं संकलन सुरू आहे, तो याच एक ठरावाचा भाग होता. पाचवा ठराव होता राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवर वासोट्याच्या धर्तीवर प्लास्टिक बंदी करावी. साहजिकच. सहावा ठराव आहे दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था संघटना संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली याव्यात. हो, लोकांची इच्छा आहे, त्यांच्याकडनं खूप आशा आहेत. बरोबर. आणि जिथं ही दुर्ग परिषद घेतली गेली ते म्हणजे कोल्हापूरचं एक वेगळं वास्तुवैभव आहे मेन राजाराम हायस्कूल. तिथलं सभागृह जे आहे त्या सभागृहाचं सुद्धा जतन व्हावं अशी सुद्धा अपेक्षा या दुर्ग परिषदेमध्ये व्यक्त केली गेली. म्हणजेच फक्त गड किल्ल्यांबद्दल बोललेलं नाही आहे तर एकंदरीत वैभवशाली महाराष्ट्र जे आहे त्याच्यामधील गड किल्ल्यांबरोबर वास्तू सुद्धा आहेत, त्याचं सुद्धा जतन संवर्धन झालं पाहिजे असाच एक संदेश दिला गेला या ठरावांमधून असं म्हणायला हरकत नाही. एक गमत सांगतो सहज ह्या विषयाचा विषय संबंधीचं की मेन राजाराम हायस्कूल त्याचं बांधकाम, त्याचं संबंध दगडी बांधकाम आणि तो संबंध जो भवानी मंडपाचा वाडा आहे ना त्याचं ऐतिहासिक एवढं महत्त्व आहे पण त्या प्रमाणामध्ये ते जपलं जात नाही. त्या हॉलमध्ये शिक्षण घेतलेले आपण तज्ज्ञांची यादी बघितली तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे महाराष्ट्रातील लोक आहेत आणि तो वरची गॅलरी फार प्रसिद्ध आहे, ती फार चांगली देखणी अतिशय आहे.
अशी वैभवशाली परंपरा आहे खरं तर महाराष्ट्राला. मला आवर्जून सांगावंसं वाटतं, पुढारी ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही हेरिटेज कोल्हापूर ही मालिका सुरू केलेली होती. त्याच्यामध्ये मेन राजाराम हायस्कूलचा जो उल्लेख झाला त्याची सुद्धा इमारत जी आहे ती आपण दाखवलेली आहे. आणि त्याचबरोबर गडकोट या माध्यमातून आपण कोल्हापुरातील 13 किल्ले जे आहेत त्याची एकत्रित माहिती आणि त्याचबरोबर 6 किल्ल्यांची सविस्तर माहिती दाखवण्यात आलेली आहे. असं एकंदरीत वैभवशाली महाराष्ट्र आहे, वैभवशाली कोल्हापूर असेल, इथल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याचं वैभव टिकवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, ती व्हिडिओच्या माध्यमातून, चित्रफितीच्या माध्यमातून आपण दाखवलेली आहे. अरे वा, छान. जाता जाता सर आपल्याला एकच माझा प्रश्न आहे, तो म्हणजे सामान्य शिवभक्त असेल त्यानं गडकोटांचं संवर्धन करण्यासाठी स्वतःपासून कशी सुरुवात करावी? खरं म्हणजे एखाद्या गावाला गडाची देणगी दिलेली जर असेल तर त्या गावाचं ते संपत्ती आहे त्या गावची, त्या लोकांना त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे की मुंबई पुण्यावरून लोक इथं गड बघायला येतात तुमच्या गावामध्ये, तुमच्या ह्या ऐतिहासिक वारसा फार मोठा आहे, ह्याला इतिहास आहे, तो इतिहास जिवंत आहे आणि तुम्ही त्याचे पाईक आहात आणि तुम्ही त्याच्या किल्ल्याच्या सावलीत राहता, हे संवर्धन तुम्ही केलं पाहिजे, तुमचा अभिमान आहे हा. त्यांची अस्मिता जागी केली खेडेगावातील ह्या लोकांची. आणि त्या गड कमिटी करताना त्यानंच सांगायचं इथं लोकांना शिस्त करा, तुम्हाला जेवणाची व्यवस्था करा, तुम्हाला व्यवसाय मिळेल किंवा तुम्ही गड आला तर लोकांना टुरिझम म्हणून तुम्ही त्या लोकांना गाईड म्हणून लोकांना दाखवायला वरती जा आणि हा किल्ल्यापासून तुम्हाला टुरिझम वाढल्यानंतर तुमचं उत्पन्न वाढेल. अशा प्रकारची जाणीव जर खेडेगावात लोकांना करून दिली, दुसरी जाणीव करून दिली तर ही भूमिका त्या खेडेगावातील लोकांनी करावी. नाहीतर मुंबई पुण्याच्या लोकांनी येऊन तुम्ही मी जाऊन त्या ठिकाणी काहीतरी करावं आणि किल्ल्यांचा उद्धार होईल हे सांगणं अवघड आहे. जोपर्यंत स्वतः खेडेगावातली माणसं किंवा गावातली माणसं किल्ल्याच्या भोवतीच्या पेरीफेरीमधली माणसं जे गडावर जगतात, या गडाच्या इतिहासाशी ज्यांची लिंक आहे, तर त्या लोकांनी जर ह्याच्यात खरोखर तर त्यांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे असा विचार एक मांडला गेला ह्याच्यामध्ये. त्यांना जर मांडला गेला तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट जर राहिली ह्याच्यामध्ये तर नक्कीच बाहेर न यायची कोणाची गरज लागणार नाही. बरोबर. असं हे महाराष्ट्रामध्ये जे गडकोट किल्ले आहेत त्यांचं अस्तित्व जर आपण जपलं तरच शिवछत्रपतींचा इतिहास जो आहे तो जिवंत राहील आणि पुढच्या पिढीला कायमच प्रेरणा देत राहील. आणि तरच ही जी काय दुर्ग परिषद आहे या दुर्ग परिषदेचा हेतू जो आहे तो साध्य झाला असं म्हणायला हरकत नाही. दुर्ग परिषद जी झाली कोल्हापूरमध्ये, त्या दुर्ग परिषदेमध्ये कोणत्या गोष्टी झाल्या, कोणते निर्णय झाले, ठराव झाले आणि कोणत्या गोष्टी दुर्गप्रेमींकडून करणं अपेक्षित आहे यावरती आपण चर्चा केलेली आहे. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी गिरीश जाधव सर होते, जे शस्त्रसंग्रह आहेत. त्यांचं पुन्हा एकदा पुढारीच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.